वर्कला ब्रिज, कोलम, ब्युटिफुल. मागच्या कॅमेऱ्याने दाखवतोय. व्हेरी फाईन. खोल पाण्यात गेलेले आहेत बघा. जबरदस्त. हो 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 हो. उंच उंच लाटा. अगं मीरा त्या बोटीवर आहे ते. खोल पाण्यात गेले ना, बोटीवर आहे. केळवणचा सुपर असा छानसा हा ब्रिज. लय भारी. मोठ्या मोठ्या लाटा आहेत बघा आणि आनंद घेत आहेत. फॉरेनर भरपूर आहेत, विदेशी महिला, युवक, तरुण आलेले आहेत आणि हा कावळा देखील इथे आनंद घेतोय. हे बघा, सुंदर अशी ही चौपाटी. लय भारी, अप्रतिम. खूपच सुंदर असा समुद्र किनारा आहे, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॉरेनर आहेत आणि ते आंघोळ वगैरे करतात. दरम्यान अंगावर त्यांच्या कपडे खूप कमी प्रमाणात असतात, त्यामुळे मिसेस व आम्ही या ठिकाणी फोटो व्हिडिओ वगैरे काढले नाही आणि रिक्षीवरच मी नीराचं नाव काढलं आणि समुद्राच्या लाटाने ते नाव फोडल्या देखील गेलं आणि छान छान या ठिकाणी कुठलेही जास्त फोटो नसता आम्ही सरळ लवकरात लवकर बाहेर पडलो. अतिशय सुंदर असा हा ब्रिज आहे, समुद्र किनारा. या ठिकाणी तळ पाणी होते आणि आम्ही बाहेर जाताना मस्तपैकी रस्त्यावर मासे वगैरे होते, त्याचे फोटो काढले. त्याचप्रमाणे मोर देखील आम्ही बघितला, त्याच्याबरोबर देखील फोटो काढले. शूटिंग पुढे आहे. एकंदरीत आम्ही फोटो चालू नाही केला तू, लांबूनच फोटोग्राफी न करता या समुद्रावर कोळवण गावाजवळील समुद्र किनाऱ्याचा आनंद घेतला. मीराने देखील माझं नाव काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शूटिंगमध्ये आलंच नाही. काय काढले? या ठिकाणी दोघंही जरा थोडं मनोमनी भांडलो आणि पुन्हा गाडीत जाऊन बसलो आणि छान छान मग मोराबरोबर फोटो काढलेले आहे. बघा मासे किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विक्रीस असतात आणि निघालेलो आहे. मग पुन्हा गाडीत बसण्यासाठी खूप जवळून मोर बघितला आणि छान छान असा मोर होता. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मोर बघा किती सुंदर आहे. वाव, छान छान आहे बघा. जवळ आहे बरं का माझ्या एकदम. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. मीरा जवळ. ब्युटिफुल. थांब ना, किती सुंदर. वाव. फोटो नाही का? फोटो घे. थांब पुढं गेलो तोंड त्याचं बी. पुन्हा आम्ही त्रिवेंद्रम या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी फ्रेश झालेलो एक तासभर रूमवर आणि मग निघालेलो आहे पुन्हा वर्कला या ठिकाणी. रस्त्याने जाताना अनेक ठिकाणी व्हेज हॉटेल बघत होतो, परंतु व्हेज हॉटेल भेटलंच नाही. शेवटी 70 रुपये किलोप्रमाणे नारळ घेतले विकत
आणि हे नारळ फोडलं आणि आतमधलं खोबरं खाल्लं आणि तसंच वर्कला ब्रिजवर आम्ही पोचलेलो आहेत. या ठिकाणी भयंकरच ऊन होतं आणि या पुढचा व्हिडिओ आपण आता नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. केरळमधील वर्कला ब्रिजवर आपण आहोत. पण इतकं ऊन आहे, दुपारचा 1:10 झालेले आहे आणि इतकं ऊन आणि एवढी गरमी असल्यामुळे हिम्मत नाही आहे फिरायची. अवघड काम आहे उन्हाचं. मोठ्या प्रमाणात फॉरेनर वगैरे आहेत. पॅराशूटमध्ये अनेक जण उड्या मारतायत. समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक जण उड्या मारतायत, खेळतायत. इकडं हा अथांग समुद्र, बोटी आहेत. मीरा काय म्हणते, जायचं का? जायची इच्छा नाही. अजिबात इच्छा नाही आहे, कारण ऊन एवढं आहे तर आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे थोडं लांबूनच आम्ही आनंद घेणार आहे. बघून इतकं गरम आहे तर प्रमाणाच्या बाहेर आहे ऊन. पर्यटक आहेत मोठ्या प्रमाणात. बाप रे बाप. सकाळी देखील आम्ही कोलमला होतो. अवघड आहे, ऊन असल्यामुळे काहीच हिंमत चालत नाही आहे. रस्ता देखील जरा वळणाचा होता, त्रास होतोय. त्याच्यामुळे मीरा नाखुश आहे, तर मग मी बी नाखुश आहे. म्हणजे एक इच्छा असतानाही खाली जाण्याची इच्छा नाही एवढ्या उन्हामध्ये. कारण जसंही 2-3 दिवस झाले सारखं निघालो आहे. समुद्रच पाहतोय. बघू तो पॅराशूटचं काय आहे. विदेशी नागरिक खूपच मोठ्या प्रमाणात आहे वर्कलाला, केरळमधील वर्कला. आणि पाण्यामध्ये सकाळी भरपूर जण होते. 3-3, 4-4 महिने या ठिकाणी हे नागरिक हजर असतात, राहतात इथे वास्तव्य करून. फॉरेनची मंडळी हे बघा, आपण बघू शकतो या ठिकाणी. आपण विचारूया. पॅराशूटमध्ये जर का आपल्याला उडायचं असेल तर 15 मिनिटासाठी या ठिकाणी 4,500 रुपये घेतले जातात. आणि आम्ही सरळ नाही सांगितलं आणि मस्तपैकी छान एक 20-20 रुपयाची मस्त गुल्फी खाल्लेली आहे. आणि लांबूनच फोटो वगैरे काढून या ब्रिजवर आनंद घेतलेला आहे. आणि गाडीकडे निघालेलो आहे. ड्रायव्हरला आवाज दिला आणि मग आम्ही पुन्हा गाडीत जाऊन बसणार आहोत. या ठिकाणी पर्यटकांसाठी मोठं मार्केट आहे. या मार्केटमध्ये अनेक वस्तू आहेत, टी-शर्ट, पॅन्ट वगैरे अनेक आहेत. असं संगीत वगैरे वाजता अशी काही कला आहे, परंतु महाग आहे भरपूर. आम्ही या ठिकाणी कोणतीही वस्तू घेतलेली नाही. वर्कला ब्रिज प्रवासाला निघालो आहे. जटायू स्टॅच्यू ऑफ फुल पाऊस, मुसळधार. आज तारीख 28/2/2026. गेल्या 2-3 दिवसापासून जोरदार पाऊस होतोय. सकाळी थंडी वाजते आणि दुपारी 9 नंतर जोरदार ऊन आणि नंतर 2-2:30च्या दरम्यान फुल पाऊस. 1 तासापूर्वी जबरदस्त उष्णता होती. याचा पाऊस चालू झालेला आहे. जटायू पक्षी बघा, त्याचं स्टॅच्यू केलेला आहे.
ज्यावेळेस रावण सीतेला पळून घेऊन चालले होते त्यावेळेस या ठिकाणी रावण आणि जटायूमध्ये युद्ध झालं आणि त्याचं या ठिकाणी हे छानसं दृश्य आहे. आम्ही आता बघायला जाणार आहोत. धार्मिक क्षेत्र आहे. जटायू पक्षाचा टॅचू आहे या ठिकाणी आणि रावण दाखवलेत वाटतं आणि टेकडी आहे तिथे आता आम्हाला जायचं आहे. त्याच्या खालीच ना इथे इकडच्या भागाची शेती आहे. पायनॅपल शेती ते आपल्याला दाखवणार आहे. थोडा पाऊस झाला होता ना त्याच्यामुळे थेंब पडलेले आहेत. पुढे बघा असे दिसतात बघा पायनॅपलची शेती पूर्ण या भागामध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पायनॅपलची शेती होत असते. पायनॅपल कशा प्रकारे येतात हिंदी कितने दिन में आती भैया ये पाइनएप्पल की खेती? इसको फल कब लगता है? इसको फल कब लगता है? 1 महीने के बाद आएगा. उसको ऐसा ही खेती लगता है कि जमीन लाल वाला. अभी ये कितने महीने का हो गया कि कितना दिन हो गया लगा के? 3 महीने का है. इसमें पानी भरना पड़ता होगा. मेडिसिन मारना पड़ता है. हाँ. तो अभी लगा नहीं ना कुछ. अशा प्रकारे पायनॅपलची शेती आहे. मोठ्या प्रमाणात खडकाळ जागा आहे आणि शेतीसुद्धा एकदम खडकाळ जागेवरच आहे. पाणी भरतात, फवारणी वगैरे करतायत. आता ते शेतकरी आहे. डोंगराळ भाग आहे आणि त्या ठिकाणी ही शेती केलेली आहे. चला हा व्हिडिओ मी खास आपल्यासाठी दाखवण्यासाठी थांबून केला होता. मला गाडीमध्ये ड्रायव्हर गाडी चालवताना झोप लागत होती. मध्ये रब्बरची झाडे बघा लावलेलं. केरळला रब्बर खूप मोठ्या टायर वगैरे हे रब्बरचे झाडं आहेत. अंतर्गत पीक घेतलेलं आहे रब्बरचं. तिकीट रेडी आहे. जटायू तीर्थक्षेत्र या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. रोपवे आहे या ठिकाणी. जटायू सेंटर खूप छान अशी सोय केलेली आहे इथे. भारत नेपाळ आपलं केरळ सरकारद्वारे आणि रोपवे आहे. 600 रुपये तिकीट सांगितलं. कितना आहे? 600. हां आणि पायी जायचं असेल तरी देखील 350 रुपये तिकीट आहे. 1 किलोमीटर अंतर आहे जवळपास. सिक्युरिटी भरपूर आहे इथे. जटायू शिल्प की और पैदल चलने का रास्ता 325 रुपये और 1.25 किलोमीटर दूरी है. मोठ्या प्रमाणात भाविक वगैरे येतात. माझी जरा थोडीशी तब्येत बिघडली त्याच्यामुळे मी जायचा कटाळा करतो आहे. भारी भारी वृक्ष. ये किसका पेड़ है? ये अरीकट. हाँ अरीकट अडका अरीकट खाते के भरपूर एकदम छान आहे. निसर्गरम्य असं ठिकाण आहे. इकडे वर आहे बघा टेकडीवर जटायू पक्षाची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि रावण आहे. चढ़ताना ह्या बाजूने उतरताना ह्या बाजूने. इधर से आ रहे ना ये. चल होता है इसमें फिर ऐसा करेंगे तो फोटो भी निकलता है. हाँ रेडी बोलो. कुछ नहीं. जय जटायू महाराज की जय. जटायू आणि प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये सीते मातेला रावणाने पळून नेलं होतं. यावेळेस जटायू पक्षी आणि रावण यांच्यामध्ये युद्ध झाले होते.
तर ते युद्ध इथे झाल्याचे सांगण्यात येतं आहे. आणि या टेकडीवर सरकारने एक प्रतिकृती बनवलेली आहे जटायूची, आणि त्याचप्रमाणे रावणाची बनवलेली आहे. आणि या ठिकाणी एक धार्मिक स्थळ म्हणून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. तर वर जाण्यासाठी 1 किलोमीटर अंतर आहे, आणि आपण पायी जरी गेलात तरी देखील 350 रुपये भाडं पुरातन विभागाने ठेवलेलं आहे, फॉरेस्टने. आणि त्याच प्रकारे रोपवेने 600 रुपये भाडं आहे येण्या जाण्याचं. तर अशी माहिती मला मिळाली. मलाही जायचं होतं, पण थोडीशी तब्येत जरा ओके नसल्यामुळे मी सध्या इथूनच खालून दर्शन घेतलेलं आहे. बाय बाय, पुन्हा येऊ परत, मग त्यावेळेस नक्कीच जाईल मी. ठेवतोय. आणि इथून आता आम्ही निघालो आहोत टेकडीकडे. आणि जवळपास 110 किलोमीटर पूर्ण प्रवास हा जटायू घाटाचा आहे. देवस्थानाच्या ठिकाणी बघा किती मोठ्या प्रमाणात हे ट्रॉफिक आहे, पार्किंग आहे, फुल गर्दी आहे. काय आणि अनेक जण फोटो काढत आहे. बघा रोपवे आहे बा, ही रोपवेची सोय आहे. आणि तिकडून समोरून ट्रॉली आलेली आहे बघा रोपवेची. 600 रुपीज भाडं आहे. ओके, किती फास्ट आली बघा रोपवे. इकडून 2 आणि तिकडून 2 टॉरल्या जातात. तर 3 आहे, 3 आहेत. फास्ट आहे. वाव, बहुत भारी, बहुत भारी. जय श्रीराम. या बाजूने नारळाचे झाडं आहेत, इकडच्या बाजूने सुपारीचे वृक्ष होते खूप खूप. आणि या भागात लब्बर, सुपारीचे वृक्ष हे बघा, हे सुपारीचे वृक्ष आहे बघा इथे. हां हां, सुपारी सुपारी. हे बघा इकडे बी आहे बघा, हे उभे मोठ्या प्रमाणात आहे सुपारी वृक्ष. केरळमध्ये प्रामुख्याने लबराची शेती होते, लब्बर. त्याची झाडं देखील आहेत खूप खूप रस्त्याच्या बाजूने. हे बघा, हे आहे वर इकडे या बाजूने. तर ह्या लबराच्या झाडाचं चीक काढला जातो, त्याच्यापासून लब्बर बनवलं जातं असं म्हणतात. मलाही काही पूर्ण माहिती नाही. आमचे ड्रायव्हर साहेब आहे, पण काही त्यांना हिंदी जमत नाही. ते मल्याळीमध्ये बोलतात, तर मला त्यांची भाषा समजत नाही. आता ट्रान्सलेशनही करून करून माझं डोकं दुखायला लागलं काय, त्याच्यामुळं ट्रान्सलेशनही सोडून दिलं. काही काही शब्द समजतात, काही काही नाही समजत. चाललाय प्रवास छानपैकी. आता 160 किलोमीटर जायचं आहे. 3:30 वाजलेले. टेकडी भरून आहे, टेकडीला पोचायचं आहे. गाडी तर लई जोरात चालवत आहे, म्हणजे 4 थांबायचे अजून. छोटे छोटे गावं लागतात, मस्त मस्त आहे सर्व. लोक चांगले आहेत, पब्लिक चांगली आहे, काही कुणाला त्रास नाही, काही नाही काही नाही. पण पाहिजे अजून आपल्याबरोबर कुणीतरी, जरा थोडी कुटुंब फॅमिली राहिली तर बरंच आहे. कारण 2च माणसं सर्व. आपल्याला तिकडं केरळमध्ये हिंदी बी नाही समजत आणि मराठीचं अजिबातच नाही. थोडे आपण वेगळे दिसतो जरा दिसायला. आपले महाराष्ट्रीयन कॅलेंडर वेगळे आणि केरळचे कॅलेंडर वेगळे, त्याच्यामुळं काही समजून येत नाही. त्याच्यामुळं आपण लगे उठून दिसतो. तर एकंदरीत प्रवास चांगला चालू आहे. ड्रायव्हर साहेब आहे, चांगली गाडी चालवता, फास्ट. भैया अब इसके बारे में बोलो ना, अभी किधर जा रहे हो? टेकड़ी में अच्छा वाला स्पॉट है, फॉरेस्ट एरिया. फॉरेस्ट और बोटिंग बोटिंग सर्विस है. फिर ट्रैकिंग सर्विस, जीप सफारी, एलिफेंट सफारी, सच प्रोग्राम्स. तो प्रवास बढ़िया है. बढ़िया. मेरे से कुछ तकलीफ नहीं ना आपको? मैं कुछ तकलीफ देता नहीं ना ज़्यादा आपको? हाँ, थोड़ा 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 आता आता हाँ. हमको थोड़ा थोड़ा आता. बदामाचं झाड आहे. बहुत मजा है. मजा है. ये आदमी, बोलिए. ये फैमिली बहुत मजा है. वेरी इंटरेस्टिंग फैमिली. I like that.
गाने भी गा लेते तुझला एक गाणं गा लेते फिर मेरा गाओ आप मेरा लैंग्वेज हाँ युवर लैंग्वेज मलयालम चलो करो चलो വരുത്തന്റെ പൊമ്മൊളിച്ച് ചാടിയ തങ്കമേ നിന്റെ ഒടുക്കം പാച്ചിലിനൊടുക്കം കിട്ടിയൊരു തങ്കമേ ഈ രാപ്പകലില്ലാതെ കഷ്ടപ്പെട്ടിട്ടെന്തിന് തങ്കമേ मैं भी अभी गा लेता हूँ थोड़ा पायलिया हो तेरी पायलिया शोर मचाए नींद चुराए होश उड़ाए रब्बा हो पायलिया हो आंखों में तेरे सपने होठों पे तेरी बात ये दिन तो कट जाता है गुजरती नहीं रात पायलिया हो तेरी पायलिया शोर मचाए नींद चुराए होश उड़ाए रब्बा हो पायलिया हो दिवाना चित्रपटातील हे सुंदरसं गीत खूप छान असं गाणं होतं आणि मी त्यावेळेस आवाज चांगला होता वय कमी होतं आणि कंठ चांगला होता आणि थोडा कंठ आता जास्तच घोगरा झालेला आहे त्यामुळे आवाज थोडासा येतो आणि पाऊस चालू झालेला आहे मागे तो आता दिल दीवाना दिल सजना की माने ना ये पगला है समझाने से समझे ना दुनिया मांगे अपनी मुरादे मैं तो मांगू साजन हो प्यार में सब कुछ हार गया पर हिम्मत कैसे हारा आणि बघा गाणं म्हणता म्हणता अचानक पाऊस आलेला आहे क्या मौसम आया है जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे ओ भोले मेरे यार को मना ले मेरे प्यार को जगा ले भोले ओ भोले डम 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 डमरू नाचे मेरे यार को मना ले मेरे प्यार को जगा ले वाव आपल्या नाशिकमध्ये वडापाव वगैरे असतो बघा इकडे कसं आहे हिरवी आपली मिरची आहे ना मिरची भजी आहे एक कुठली भजी घ्या 10 रुपयाला हा का इसको क्या बोलते केक 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 आहे बघा हा दाल वडा नयपम हे वडा ये बोंडा बोंडा हां दाल वडा आणि हे वेगळं जे कांदा भजी आणि आणि हे केळी आपली केळी असते ना केळी जसं आपण कारलं कापतो आणि मध्ये भरतो त्याच्यामध्ये या केळीमध्ये काजू बदाम वगैरे मनुके भरल्या जातात आणि मग हे फ्राय केल्या जाते आणि हे तर पूर्ण अंडा आहे अंड उकडलेलं आणि त्याची अंडा वडा आहे आणि हा मसाला वडा आहे असे नवीन नवीन पदार्थ समोसा वगैरे भी आहे का भजी आहे किसका भजी हो तडका हा केले का भजी आहे आणि अशा प्रकारे ही भजी बनवली जाते कारागीर बनवत आहेत मी केरळमध्ये फिरतोय प्रॉब्लेम काय येतोय की
मी आहे व्हेज वारकरी माळकरी, त्याच्यामुळे हे सर्व वस्तू बघितल्यावर तोंडाला पाणी सुटतं. परंतु सर्व काही गरम गरम आहे, परंतु ह्याच तेलामध्ये अंड्याचाही वडा तळला जातो, त्यामुळे अलग अलग नाही आहे. त्यामुळे मी केळी खाणं पसंत करतो फक्त, आणि चहा घ्यायचं पसंत करतो आहे. थोडी केरळमध्ये उपास मारत होते, सकाळी इडली वडा वगैरे खाल्ला होता. तर अशा प्रकारे या सर्व वस्तू इथे बनवल्या जातात. चहा 10 रुपयातच आहे, खूप छान आहे. प्रत्येक दुकानात केळी दिसते, केळी खूप सुंदर आहे, लय भारी आहे. हे दुकानदार आहे सेठ. तर छानपैकी आपल्याला हा व्हिडिओ दाखवला आहे. ये गाव का नाम क्या है? गाव का नाम कुन्नीकोड गाव आहे. आणि आम्ही रस्त्याच्या बाजूला हे लावलेलं आहे गाडी आणि थांबलेलो आहे. नाशिकचा कोणाचे जेवढा आणलेला आहे तो थोडा थोडा खातोय, काही फुटाने आणलेले आहे. सध्या पाऊस चालू आहे केरळमध्ये बऱ्यापैकी. आता इथे सुद्धा पाऊस येईल असं वाटतंय. ड्रायव्हर आमचे नॉनव्हेज चालतं, त्याच्यामुळे ते न सांगितलं तुम्हाला काय लागलं ते खा. अशा रीतीने मस्त प्रवास चालू आहे टेकडीकडे. शेवटी जंगलामध्ये, कारण आम्ही 3 तास झाले कंटिन्यू गाडी चालू आहे म्हणून एका जंगलात थांबलेलो आहे घाटात. आणि या ठिकाणी ऊसाचा रस भेटला. शेवटी 50 रुपये गल्लास आहे बघा. आपल्याकडे 20 रुपये राहत होते, आपण घेत नाही. आपल्याकडे पवननगर सिडकोमध्ये 10 रुपये ग्लास जम्बो, हा एवढा छोटा ग्लास या ठिकाणी बर्फ टाकून 50 रुपये ग्लास. गाडी लावलेली, थोडे गरम होते ना गाडी घाटामध्ये. आणि या मशीनवर हे चालू आहे. नारळ 70 रुपयाला आहे. ऊसाचा रस घ्यायचा आहे आता. केरळमध्ये ऊस खूप कमी प्रमाणात आहे. नारळ विकायला बसली आहे, घे ना एका हातात, घे ना. केवढ्याला आहे मॅडम? हां, केवढ्याला आहे? केवढ्याला आहे नारळ? 50. ओके ओके. लिंबू वगैरे काहीच नाही, डायरेक्ट रस बर्फ टाकून बघा. बढ़िया. मशीन भी बंद करताय वाटतं. रब्बरचे झाडं आहे ते. काच खाली करून भैया. पूर्ण रब्बर आहे आणि प्रायव्हेट क्षेत्र आहे दोघं बाजूनी बरं का रस्त्याच्या. केरळमध्ये रबराचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. हे बघा दोघी बाजूने आहे. रबर कैसा बनता है भैया? रबर का डार मेकिंग रबराइज्ड कैसा तैयार होता है? डार मेकिंग रबर में, दूसरा डबर मैटिंग डबर. तो उसके बाद बनता है रोड का मेन रबराइज्ड. रोड मेकिंग मेन. आई सांगता येते काय बघा. रबर तैयार होता है, टायर वगैरह. हाँ, टायर भरे गए. केरल से ही आते हैं टायर. तर मोठं प्रोडक्शन आहे रबराचं केरळमध्ये. टेकडीला जाताना बघा, ज्याप्रमाणे उत्तराखंडामध्ये जसा प्रकार असतो तसाच मोठा पहाड आहे. जवळपास 100 किलोमीटर वळणाचा रस्ता आहे. आणि आज एकदम बघा कसं धुकं पडलेलं आहे. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत आणि संपूर्ण रस्त्यावर धुकंच आहे. घाटातून हा रस्ता आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा रस्ता चालतोय.
जसं उत्तराखंडला आहे त्याचप्रमाणे खूप उंच असा पहाड आणि त्यावरून हा रस्ता गेलेला आहे. रस्त्यावर रुंद आहेत. समोर काहीच दिसत नाही बिलकुल. मागे पाऊस येऊन गेलेला आहे, परंतु या ठिकाणी तर पाऊस झालेला नाही. परंतु दुःख खूपच आहे. टेकडी 41 किलोमीटर आहे, 41, आणि काहीतरी शहर लागलेला आहे, कोणतं तरी सिटी. या ठिकाणी जरा थोडा रस्ता मोठा दिसतोय. कुमारी कटप्पन्ना कुटिकाना कुटीपणा. प्लेस का नेम कुटिकाना. आणि हे बघा हे शहर सर्वत्र दुःखच दुःख. सेम हे टेकडी हे हिल स्टेशन आहे, जसं महाबळेश्वर आहे त्या प्रकारे. त्यामुळे इथलं वातावरण थंड आहे. इधर कोका कोका हं? कोका कोका नीचे नीचे कोका. क्या था कोका क्या? ये ऊपर अडी अडी अच्छा नीचे ये. हा, दरी दरी हाँ, दरी. और खोल खोल दऱ्या आहेत. खूप उंच दऱ्या आहेत आणि जंगल आहे. अतिशय डेंजर असा रस्ता हा. आणि या रस्त्याने आमचे ड्रायव्हर साहेब मस्त ड्रायव्हिंग करतायत. शिमला मनाली जातो आपण त्याच टाईप हा रस्ता आणि उंच उंच पहाड. पूर्ण दुःख आहे. पण माझ्या मीराला घाटाचा रस्ता असल्याने त्रास झालेला आहे, उलट्या झालेल्या आहेत. मला सुद्धा होतो त्रास, तसाच दम मारतोय. मॅडम अजून गव्हर्नमेंट बरं वाटेल तिला. तिकडून येताना आम्ही गोळ्या घेऊन घेऊ. अगोदर गोळी आणलेली आहे गाडी लागू नये म्हणून, पण ते घेतल्याच नाही, त्याच्यामुळे त्रास होतोय. तरी झोपलेली आहे ती दिवसभर.